नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज मी बोलण्यापूर्वी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली वाहतोय. अतिशय दुःखद बातमी आहे. त्यांचं निधन झालेलं आहे आणि महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. माझ्यासारख्या असंख्य तरुणांना पुरोगामित्वाची दिशा देणं, आधुनिक विचारांची दिशा देणं, सामाजिक परिवर्तनाच्यासाठी काही ना काहीतरी करण्याची प्रेरणा देणं, हे काम डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी केलं. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यांचं जीवन असंख्य तरुणांना यापुढे देखील प्रेरणा देत राहील. त्यांना आदरांजली व्यक्त करून, अभिवादन करून मी आजच्या विषयाला सुरुवात करतो. आजचा दिवस गाजला तो सकाळी डॉक्टर सोनम वांगचुक यांना, जे जंतर मंतरवर उपोषणाला बसले, 21 दिवस उपोषण झालं आणि त्यांना पडदे टाकून, झोळी करून, त्यांना खेचून जंतर मंतरवरनं सक्तीनं इस्पितळात नेण्यात आलं. कोणालाही काहीही कल्पना न देता 21 दिवस त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घ्याव्या. मागण्या पूर्ण करणं न करणं हे तुमच्या हातात आहे. किमान त्यांच्याशी संवाद साधावा असं या निष्ठुर सरकारला वाटलं नाही. आणि सोनम वांगचुक यांना तिथनं नेताना त्यावेळी अभिजित दिपके हे तिथे हजर नव्हते आणि अनेक कार्यकर्ते तिथे हजर नव्हते. ते जेव्हा आले, तिथून निघाले, तेव्हा या कार्यकर्त्यांना फरफटत नेऊन मारझोड करण्यात आली. अगदी सोनम वांगचुक यांच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी शिवीगाळ करण्यात आली. अशा प्रकारच्या बातम्या दिसून आल्या. या प्रकारे सोनम वांगचुक यांना गुपचूपपणे, एकदम पहाटे एखादा छापा टाकावा तशा पद्धतीने घेऊन जाणं, हे हुकुमशाही आहे काही देशामध्ये? ही लोकशाही आपण म्हणतो, ही हुकुमशाही आहे? सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करावी असे वाटलं नाही, पण त्यांच्या प्रकृतीची एकदम काळजी वाटायला लागली ती 21व्या दिवशी. त्याच्या अगोदर त्यांच्या प्रकृतीची यांना काळजी वाटत नव्हती. आणि सोनम यांना बदनाम करण्याचं काम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून या संघ भाजपच्या टोळक्यांनी, त्यांच्या विचारांच्या टोळक्यांनी चालू केलं होतं. मध्य प्रदेशमधल्या एका मंत्र्यांनी सांगितलं की ते चीनचे हस्तक आहेत म्हणून. काही जणांनी सांगितलं की हा माणूस नाटकी आहे म्हणून. मग भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते महाराष्ट्रातले एक म्हणाले की यांनी किती पेटंट घेतलेली आहेत. म्हणजे ज्या सोनम वांगचुक जेव्हा मोदी सरकारचं कौतुक करत होते किंवा त्यांच्या बाजूने बोलत होते, त्यांच्या काही योजनांबद्दल चांगले उद्गार काढत होते, तेव्हा ते चांगले होते, तेव्हा जगातले सगळे गुण त्यांच्यात होते. आणि जेव्हा त्यांनी वेगळी भूमिका केली, नीट परीक्षांसंबंधी शैक्षणिक गैरव्यवहार दूर व्हावा, शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात यासाठी आग्रह झाला, लडाखच्या संबंधी मागण्या केल्या, तेव्हा त्यांना एकदा तुरुंगात टाकण्यात आलं आणि आता तर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेले. त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी त्यांना सांगितलं की त्यांना कुठलंही इंट्राव्हेनस इंजेक्शन देण्यापूर्वी मला त्याची माहिती द्यावी, पण त्यांना त्यांच्यावरती कोणते उपचार केले जात आहेत याची माहिती दिली गेली नाही. कुठल्याही प्रकारे पारदर्शकता नाही. अशा वेळी गीतांजली या संतप्त झाल्या आणि त्यांनी सांगितलं की जो 20 जुलैला जो जंतर मंतरवरून संसदेवरती मोर्चा नेण्यात येणार आहे, त्या मोर्चामध्ये जर सोनम यांना सोडण्यात आलं नाही तर मी त्यामध्ये सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा निघेलच असं सांगण्यात आलं. एकीकडे ही गोष्ट घडली आणि त्याच वेळी अभिजित दिपके यांच्यावरती शाईचा हल्ला झाला, त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्याच्या अगोदर पोलिसांनी त्यांना मारहाण केली, लाठीमार केला आणि त्यांनी भिंतीवरनं उडी टाकून आत प्रवेश केला आणि सांगितलं की मी बेमुदत उपोषण, प्राणांतिक उपोषणाला आजपासून बसतोय. या अभिजित आणि त्यांच्या सहकार्यांना सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या व्यासपीठावरती कोण आलं त्याच्यावरनं बदनामी करण्यात आली.
मूळ मुद्दा काय आहे की धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि नीट परीक्षांमधला गोंधळ दूर व्हावा. आजही एक बातमी आहे महाराष्ट्रातल्या एका विद्यार्थ्याची की ज्याला खूप मागणे 700च्या वर मार्क मिळाले होते, त्याला काय 250 किंवा 280 का 200 सव्वा 200 असे मार्क मिळालेले आहेत. म्हणजे एकदा मार्क जे दिले आणि प्रत्यक्षामध्ये जी मार्क लिस्ट आली त्यामध्ये मार्कात फरक दिसला, तेव्हा अजूनही त्याच्यातले गोंधळ सुरू आहेत नीटच्या बाबत. आणि ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. या गंभीर गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील हजारो विद्यार्थी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जे आवाहन करण्यात आलं त्यासाठी एकत्र आलेले. पण त्यांची बदनामी करणं, ते कोणकोणती गाणी म्हणतायत, कोणी काय खातायत, किती खातायत यावरती फोकस करणं आणि मूळ मुद्द्यापासून भरकटत नेणं चर्चा, ही गोष्ट चालू आहे. आणि हे जेवढा निषेध करावा त्याचा तेवढा थोडा आहे. बघा, अण्णा हजारे यांचं आंदोलन जेव्हा सुरू होतं त्याला भाजप संघाचा पाठिंबा होता आणि तेव्हा मीडियामध्ये 24 तास त्याचं कव्हरेज होतं. पण आज मी सकाळी जेव्हा सोनम यांना अटक झाली तेव्हा ती बातमी हायलाईट करण्यात आली नाही, त्याबद्दल स्पेशल कार्यक्रम झाले नाहीत, चर्चा झाल्या नाहीत कुठल्याही प्रकारच्या, आणि त्याच्यावरती एक प्रकारे बहिष्कार टाकण्यात आला. मी हा फरक लक्षात घ्या तुम्हाला की तरुणांचा जो आक्रोश आहे तो तुमच्यापर्यंत पोचू नये. सरकारला तो ऐकू येतो, सरकार तिथून जवळच आहे, पण सरकारला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. आणि उलट सरकारच्या माध्यमातून दूरदर्शनवरनं सुधीर चौधरी नावाचा जो एक वसुलीचा आरोप असलेला जो एक पत्रकार खाजगी चॅनेल मधला, तो या आंदोलनाची बदनामी करतो, एक प्रकारे आंदोलनावरती आरोप करतोय. इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्यावरती एका चॅनेलच्या पत्रकारांनी त्यांना वाटलं की या घोषणा चुकीच्या आहेत म्हणून त्यांनी त्याबद्दल आरोप करायला सुरुवात केली. आणि या आंदोलनामध्ये राहुल गांधी का नाहीत हा मुद्दा इथे नाहीच आहे. राहुल गांधी आहेत का त्याचा काही संबंध नाही इथे. हे आंदोलन अभिजितचं आहे आणि त्याच्या पक्षाचं आहे, त्यांनी ते जोरदारपणे करावं. काँग्रेसचे नेते सुद्धा काही जण येऊन भेटून गेले, पण काँग्रेस आणि कॉक्रोच पार्टी यांच्यामध्ये भांडण व्हावं अशा प्रकारची रचना चालू आहे. वेगवेगळे आरोप करणं, अभिजित आणि त्याच्या सहकाऱ्यांना नजरकैदेत ठेवणं, त्यांच्यावरती वेगवेगळी चिखलफेक करणं हे चालू आहे. एका महिलेला पुढे करून शाईफेक करण्यासारखा अत्यंत निंदनीय प्रकार झाला. आणि याच्यामध्ये काहीतरी कारस्थान असण्याची शक्यता आहे की हे आंदोलनावरती काहीतरी, म्हणजे त्या महिलेला समजा धक्काबुक्की झाली असते तिथे तर आरोप करायचे की बघा नारी सन्मान हे करत नाहीत म्हणून. आणि मूळ मुद्दा काय, नीट परीक्षा त्याच्यामधनं भरकटत नाही, हे यांचं कारस्थान आहे. आणि याचा निषेध करावा तेवढा थोडा. अतिशय म्हणजे ही हुकुमशाही आहे का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. ज्यावेळी इंदिरा गांधींनी सोनम वांगचुक यांचे वडील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांची लडाखला जाऊन भेट घेतली होती. ज्या इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, पण त्यांचं दुसरं हे स्वरूप बघा, दुसरं स्वरूप ते लोकांच्या लक्षात अजूनही आहे, आमच्या पिढीतल्या लोकांच्या. पण ते हे सांगणार नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, अरे ती आणीबाणी आणली. आज जे आंदोलनात त्यापैकी अनेक जण किंवा त्यांचे वाडवडील त्या काळात तुरुंगात होते, ती चूक होती. ती चूक, त्याबद्दल माफी मागितली इंदिरा गांधी. तेच काय धरून बसलाय तुम्ही आता, त्याचा काही संबंध नाही. आजच्या प्रश्नांबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे आणि ते बोलत नाही तुम्ही. त्यामुळे सोमवारी 20 जुलैला जो प्रचंड मोर्चा निघणार आहे त्यामध्ये देशभरातले लोक येणार. सांगलीतले एक आजी तिथे आल्यात. सांगलीतल्या एक नऊवारी साडी नेसलेल्या आजी 70 वर्षाच्या, त्या या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेले. अनेक म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ठिकठिकाणाहून लोक आलेले तिथे. या आंदोलनाला गर्दी नाही, काही प्रतिसाद नाही असं जे म्हटलं जात होतं, हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे, हळूहळू प्रतिसाद वाढत चाललेला आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळी मीडियाने त्याला प्रसिद्धी दिली. आता मीडियाने जवळपास बहिष्कार टाकला, पण शेवटी मीडियाला सुद्धा याला स्पेस द्यावी लागेल, कारण थवेच्या थवे तिथे येत आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. आणि म्हणून या आंदोलनाला बदनाम करण्याचं कारणे आज अमित ठाकरे तिथे जाऊन आले. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि अमित ठाकरे हे दीपकेशी बोलले. आणि अमित ठाकरेंनी सांगितलं की
साधं बोलत नाही तुम्ही, हा काय प्रकार आहे? बोलायला पाहिजे. राज ठाकरेंनी याच्याबद्दल आवाज उठवलाय, अमित ठाकरेंनी आवाज उठवलाय, कितीतरी लोक याच्याबद्दल बोलतायत. शरद पवारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, सुप्रियाताई सुळे तिकडे जाऊन गेल्या. आता असं म्हटल्यावरती हे राजकीय आंदोलन आहे, राजकीय आंदोलन आहे असं म्हणायचं. बरं, हे नेते गेले नाहीत तर यांना कोणी पाठिंबा देत नाही, यांना कोणी विचारत नाही असं म्हणायचं. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी या भारतीय जनता पक्षाने आखलेली आहे. आज उद्धव ठाकरे यांचं नागपूरमध्ये आंदोलन झालं आणि या नागपूरमध्ये आंदोलन, त्या आंदोलनाच्या बाबत स्वतः मला सांगतो की त्याचे बॅनर्स लावलेले होते, ते बॅनर्स काढून टाकायला लावले नागपूरच्या कमिशनरनी. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ते परत लावले. हा काय प्रकार आहे? मी मुंबईत, पुण्यात, कुठेही महाराष्ट्राच्या शहराचा भाजपचे, शिंदे सेनेचे वाटेल एवढे बॅनर्स लागलेले. मग उद्धव ठाकरेंचे बॅनर्स लागले ते काही तासांसाठी आहेत, ते का उतरवायचे? नागपूरमध्ये ठिकठिकाणी बॅनर्स लागले ते भाजपचे, शिंदे सेना, अन्य पक्षांचे, ते चालतं? मग याला काय अर्थ आहे? म्हणजे विरोधी पक्षांचं पूर्णपणे त्यांच्या बहिष्कार टाकायचं का? आणि हे कमिशनर हे लोकांसाठी काम करणारे आहेत, ते एका पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कसं काय हे सहन करतात? कसं काय करतात हे? अशा प्रकारची जुलूम जबरदस्ती जी आहे ती ठिकठिकाणी चालू आहे. आणि उद्धव ठाकरेंचं आंदोलन त्याला कव्हरेज मिळू नये म्हणून मग नवनीत राणा यांना तिथे हनुमान चालिसा परत म्हणायला लावायचा कुठे अमरावतीला. या नवनीत राणा या अतिशय अविवेकी, अविचारी अशा एक बाई आहेत, सुमार दर्जाच्या अभिनेत्री आहेत त्या. आणि त्या केवळ म्हणजे उद्धव ठाकरेंचं त्यांनी आभार मानायला पाहिजे की उद्धव ठाकरेंमुळे त्यांना एवढी प्रसिद्धी मिळते. आणि चॅनेलवाले जेवढी उद्धव ठाकरे एका फ्रेममध्ये, उद्धव ठाकरे दुसऱ्या फ्रेममध्ये नवनीत राणा, एकाच दोघांना एकाच मापात तोडणं हे बरोबर आहे? उद्धव ठाकरेंची तुलना होऊ शकते नवनीत राणांची? पण भाजपच्या त्या आहेत आता, ज्या स्वतः पडलेल्या होत्या निवडणुकीमध्ये, आणि त्या म्हणाल्या की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, मातीत मिळालं वगैरे. शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या अजिबात हिंदुत्व सोडलेलं नाही. उलट हिंदुत्वाच्या नावाखाली मंदिरामध्ये चोऱ्यामाऱ्या करणं, पक्ष फोडणं, माणसं फोडणं, ही कामं केली जात आहेत. आणि हे हिंदुत्व आहे का असं उद्धव ठाकरेंनी आज नागपूरमध्ये विचारलं. जोरदार भाषण केलं उद्धव ठाकरे. आणि तरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बद्दल मग उद्धव ठाकरेंना रामरक्षा म्हणता येते की नाही, उद्धव ठाकरेंनी याचंही आज जोरात उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं फडणवीसांना की रामरक्षा म्हणणं हे तुमचं काम आहे आणि रामरक्षा करणं हे आमचं काम आहे. रामरक्षा म्हणजे रामाचं रक्षण नाही, हिंदुत्वाचं रक्षण. परत त्याच्या ट्विस्ट करायचं आणि रामाचं रक्षण, राम आपलं रक्षण करतो, उद्धव ठाकरे काय करणार रामाचं रक्षण, अशा प्रकारे ट्विस्ट करणं. उद्धव ठाकरेंना म्हणायचं हिंदुत्वाचं रक्षण म्हणजे खऱ्या हिंदू धर्माचं रक्षण हे आम्ही करतो. तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली चोऱ्या माऱ्या करताय, लूटमार करताय, लबाड्या करताय, तुम्ही सत्तेचा गैरवापर करताय तुम्ही, हे उद्धव ठाकरे सांगतात. आणि आज जसं अभिजित या दिपकेनी सांगितलं की आता आम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत होतो. अभिजित दिपके असे म्हणाले की नरेंद्र मोदींचा आता आम्ही राजीनामा बघतोय. इतका घटिया पंतप्रधान भारताचा झाला, इतका वाईट पंतप्रधान झाला नाही भारताचा कोणताही पंतप्रधान इतका वाईट झाला, इतकं तीव्र भाषा त्यांनी वापरली. हा तरुणांचा संताप आणि उद्वेग होता, दिपके सारख्यांचा संताप होता. आणि त्याच्या वडिलांनी सुद्धा संताप व्यक्त केला. आम्ही पाठिंबा देणार आहोत असं ते म्हणाले. आम्ही अजिबात घाबरत नाही, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही असं ते म्हणाले, दिपकेचे वडील. तेव्हा ही जी दादागिरीची भाषा आहे की आमच्याकडे सत्ता आहे आणि आम्ही काय वाटेल ते करू, हे आता सहन केलं जाईल असं मला बिलकुल वाटत नाही. तिकडे सोनम वांगचुक यांच्या पत्नी सुद्धा अतिशय आक्रमक स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे. आणि इकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा अत्यंत आक्रमकपणे आज आपले मुद्दे मांडले. आणि ते म्हणाले की
हे इतके नीच राज्यकर्ते आहेत की मतांसाठी लाडकी बहीण योजना आली, मग त्याच्यात यादी कापली, साड्या वाटत होते, त्या साड्या आता देणार नाही म्हणून सांगितलं. म्हणजे किती स्वार्थी, किती संधी साधू लोक आहेत हे उद्धव ठाकरे सांगत होते. त्यांनी युपीच्या जे विधानसभा अध्यक्ष जे म्हणाले, काल मी ज्याचा उल्लेख केला त्याचाही उल्लेख केला की ज्यांनी देणग्या दिल्या, ज्यांच्या चोरीला गेल्या, त्यांनी ते काय म्हणतात ते चांगल्या भावाने ते दिलेले नसतील, आमच्यामुळे काही गेल्या नाहीत असं ते म्हणाले. म्हणजे किती बदमाश माणूस आहे, किती चुकीचं बोलले ते युपी मधले ते लोक. युपी मधला तो विधानसभेचा अध्यक्ष. म्हणजे भक्तांच्या बद्दल सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भावना ठेवता की भक्तांनी देणगी दिली, ती चुकीच्या भावनेने दिली म्हणून चोरीला गेली. म्हणजे उद्या ज्या मंदिरामध्ये चोऱ्या होतील हिंदूंच्या, आणि उद्या म्हणजे चोऱ्या माऱ्या करायला मोकळ्यात, अजून चोऱ्या झाल्या तर बाबा ही चुकीच्या भावाने दिलेली देणगी होती म्हणून ती चोरी झाली असं म्हणतील ते. आणि या बद्रीनाथच्या मंदिरात अनेक ठिकाणी या चोऱ्या माऱ्या होतात. एकदा या सगळ्या मंदिरात किती चोऱ्या झाल्या याचा हिशोबच कोणीतरी आणला पाहिजे. आणि उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही सरसंघचालकांना आमंत्रण दिलं होतं, आम्ही फडणवीसांना आमंत्रण दिलं होतं. फडणवीस आज पुण्यामध्ये होते आणि उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना त्यांचं भाषण तिकडे दाखवत होतं. कारण फडणवीसांचं भाषण म्हणजे सत्ताधीशांचं भाषण दाखवायलाच पाहिजे. पण काही का होईना आज थोडं उद्धव ठाकरेंचं भाषण टेलिव्हिजनवर बघायला मिळालं. अन्यथा काही ना काही निमित्त करून त्या भाषण दाखवायचं नाही, टाळाटाळ करायची, या गोष्टी केल्या जातात. आता दुसरी गोष्ट आहे की आज उद्धव ठाकरे म्हणाले की राम ही तुमची खाजगी मालमत्ता नाही. आणि हे अतिशय ते चांगलं बोलले, कारण रामावरती आपला संपूर्णपणे हे आहे. आज सुनील केदार आणि काँग्रेसचे नेतेही हजर होते, तिथे अन्य पक्षांचेही नेते हजर होते. आणि उद्धव ठाकरे म्हणाले की अभय ओक यांच्यासारख्या एखाद्या ज्याला म्हणतो निवृत्त न्यायाधीश, ज्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे सगळ्यांना, अशा निवृत्त न्यायमूर्तींना हे सगळ्या प्रकारची चौकशीचं काम दिलं पाहिजे. आणि ही अतिशय योग्य मागणी आहे. कारण आता हे म्हणतात ना की आम्ही चौकशी करतोय, आता काय प्रॉब्लेम आहे तुमचा, आम्ही ताबडतोब ऍक्शन घेतोय. यामध्ये सगळे संघ भाजपचे लोक आहेत. त्यामुळे ही निपक्षपातीपणे तपास होईल, चौकशी होईल असं काही होणार नाही. कारण आजपर्यंत हे असंच घडलेलं आहे. महाराष्ट्रातली कुठलीही प्रकरणं घ्या तुम्ही, त्यामध्ये क्लीन चिट कोण देतं हे आपल्याला माहिती आहे. मोदी सरकार भ्रष्टाचार करत नाही म्हणजे काय, कारण तो भ्रष्टाचार बाहेर आला तर त्याच्यावरती पांघरून घालतात. ते कसा काय बाहेर येईल, नाहीच झाला असं म्हणतात ते. आणि चौकशी नेमायची. आता बघा अदानीचं प्रकरण जे अमेरिकेतलं आहे, कसं दाबण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत चाललेला आहे ते बघा तुम्ही. किंवा या भारतातले जे काय अदानीची अनेक प्रकरण आहेत, ती कसं दाबण्याचा प्रयत्न चालतो. ती कधी बाहेर येऊन दिल्या तर मीडियामध्ये काही छापूनच येत नाही, काही दाखवलंच जात नाही, कारण सगळीकडे त्यांची हुकूमत आहे. त्यामुळे ही हुकुमशाही जी आहे ती आणीबाणीपेक्षा भयंकर हुकुमशाही आहे. आणि त्या हुकुमशाहीला आव्हान देण्याची गरज आहे. आणि हे आव्हान आज दिलं जात आहे. मंडळींनो, आज महाराष्ट्रात नाही देशात वातावरण बदलत आहे. वेगळ्या अर्थाने देश बदल रहा आहे. मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण. राहुल गांधींची डेहराडूनला जी सभा आहे नाही झाली, ती डेहराडूनची सभा होऊ नये असे प्रयत्न केले गेले. त्यांना ज्या मैदानावरती हे होणार होती तिथे त्यांना दिली नाही, तिथे काहीतरी दुसरं काही निमित्त सांगितलं गेलं आणि ती जागा म्हणजे ते मैदान एका गायिकेला फुकट देण्यात आलं. वास्तविक काँग्रेसने पैसे भरलेले होते, पण राहुल गांधींना ती सभा तिथे होऊन दिली नाही, बंदिस्त हॉलमध्ये गेली. पण बंदिस्त हॉलमध्ये राहुल गांधी येण्यापूर्वी इतका प्रचंड गर्दी झाली, इतका तुफान प्रतिसाद त्यांना मिळाला आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी ज्या पद्धतीने संवाद साधला, त्यामुळे राहुल गांधींबद्दल विद्यार्थ्यांना एक आश्वासक चेहरा आहे की हा माणूस आपले प्रश्न सोडवू शकतो, आपलं ऐकतो, मित्रत्वाच्या भूमिकेतनं आपल्याशी बोलतो. ही विद्यार्थ्यांमधली भावना आहे. मी एक मोठा नेता आहे आणि तुम्ही साधे विद्यार्थी आहेत, अशा प्रकारचं अंतर जे दिसतं ते अजिबात त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि आज हेच सांगायचं आहे की उद्धव ठाकरेंची एकीकडे राहुल गांधी, एकीकडे उद्धव ठाकरेंची सभा होऊ नये यासाठी प्रयत्न करायचा. आणि बघा दिवसभर सांगायचं की
उद्धव ठाकरेंना नियम पाळायला लागेल, अमुक वगैरे. हे उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांना माहिती आहे कसं बोलायचं, काय नियम पाळायचं. मंदिरामध्ये त्यांनी कुठलंही राजकारण केलं, मंदिराच्या बाहेर सगळं झालं. आणि यांनी राजकारण काय केलं, नवनीत राणाला तिथे हनुमान चालिसा करायला बसवलं. आणि शिवाय तो जैन मुनी जे आहेत ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी कुराण वाचावं. अरे तुम्ही कोण सांगणार? हा माणूस जो आहे जैन मुनी, हा खराच जैन मुनी आहे का काय? हा केवळ राजकारण करतो आणि वाटेल ते बोलतो, आक्रस्ताळ बोलतो, प्रक्षोभक बोलतात, त्यांच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई होत नाही. उद्धव ठाकरेंनी कुराण वाचावं का? उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा, रामरक्षा, कुराण वाचतील उद्या, तुम्हाला काय करायचं त्याची? तुम्ही कोण सांगणार आहे त्यांना? म्हणजे या लोकांना खरं म्हणजे लोकांनीच यांचं महत्व कमी केलं. मीडिया मात्र यांना भरपूर महत्व आहे, भरपूर जागा देते. जी जागा चांगल्या सेन्सिबल लोकांना द्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अनेक सुधारक, समाज सुधारक आहेत, विचारवंत आहेत, चांगलं काम करणार आहेत. कधी त्यांचे विचार दाखवतात? या ठिकाणी रावसाहेब कसब्यांना दाखवा तुम्ही कधी त्यांचं काय मत आहे याच्याबद्दल. साळुंक्यांना दाखवता त्यांचं काय मत आहे? या एका बोगस लोकांना, अत्यंत टिनपट लोकांना वारंवार टीव्हीवरती दाखवलं जातं. कोण आहेत हे लोक? हे संपूर्ण समाजामध्ये एक विद्वेषी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. जे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले एक तुकार, कोकणातले एक नेते आहेत, मंत्री आहेत, किंवा कोण शिंदे सेनेचे फडतूस मंत्री, त्यांचं दाखवलं जातं. हा जो गुंडगिरी करणारा नगरसेवक म्हात्रे, त्याला जामीन मिळाला म्हणून मी टीका केली होती. आज हायकोर्टाने झापलेलं आहे. कसं काय त्याला जामीन दिला? जामीन नाकारला येतं त्याने. हे लोक हिंदुत्वाचं रक्षण करणार, महिला डॉक्टरवरती हात चालवणारे लोक, शिवीगाळ करणारे लोक, हे हिंदुत्वाचे लोक आहेत, हिंदुत्वाचे रक्षक आहेत. कुठल्या प्रकारचं हिंदुत्व आहे? त्यामुळे आज या सगळ्या हुकुमशाहीच्या विरोधात लोकांचा आवाज उठायला लागलेला आहे. आदित्य ठाकरे साहेब बोलले त्याच्याबद्दल की ही हुकुमशाही म्हणून. अमित ठाकरे हे तरुण पिढीचे नेते आहेत. उद्धव ठाकरे बोलतायत, राज ठाकरे बोलतायत, राहुल गांधी बोलतायत, शरद पवार बोलतायत, सतेज पाटील बोलतायत, सगळेजण बोलतायत. आणि मी तुम्हाला सांगतो, विचार स्वातंत्र्य हे सगळ्यात मोलाचे, सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यावेळी सोव्हिएत रशियामध्ये हुकुमशाही होती, कम्युनिझम होता, तेव्हा सोल्जेनित्सिन सारखा लेखक किंवा विज्ञान क्षेत्रातले किंवा अन्य क्षेत्रातले साखारोव सारखे लोक हे त्याच्या विरोधात आवाज उठवत होते. महाराष्ट्रात आपल्या दुर्गा भागवतांनी सांगितलं की विचार स्वातंत्र्यापेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही. आणि त्याने आणीबाणीमध्ये विचार स्वातंत्र्याची लढाई लढले. त्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आज ज्यांचं निधन झालं त्या डॉक्टर कुमार सप्तर्षी हे सुद्धा आयुष्यभर विचारांसाठी, लोकशाहीसाठी, संविधानासाठी लढले. त्यांना पुन्हा एकदा मी आदरांजली व्यक्त करतो. आणि या हुकुमशाहीला जसं इमर्जन्सीच्या वेळी लोकांनी त्याचा सामना केला, तशाच प्रकारचा या आणीबाणीचा सामना करावा लागेल. ही हुकुमशाही आहे, ही मोदींची हुकुमशाही आहे. या हुकुमशाहीचा सामना करावाच लागेल आणि या हुकुमशाहीचा पराभव करणं ही या तरुणांची जबाबदारी आहे. एवढंच सांगतो आणि इथे सांगतो. धन्यवाद.